क्रिम्सन अनिशा ग्लोबल हायस्कूल, लाईफ रिपब्लिक मारुंजी, सेलिब्रेशन ऑफ इंडियन आर्मी डे by Indian Ex-Servicemen League and कमांडो स्पेशल अकॅडमी. या कार्यक्रमानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना काही ट्रॉफीज दिल्या जाणार आहेत. त्या तुम्हाला मी मुद्दाम या इंडियन आर्मी डे या बॅनरच्या पार्श्वभूमीवर सुंदर ट्रॉफी दाखवतो आहे. याचे हकदार कोण कोण आहेत हे कार्यक्रमात तुम्हाला नक्की समजेल. त्यानंतर ISL आणि कमांडो स्पेशल अकॅडमीमध्ये कार्यरत असलेल्या तसंच आजच्या सर्व मान्यवरांना पण काही ट्रॉफीज दिल्या जाणार आहेत. दिस इज स्पेशली प्रिपेअर्ड फॉर इंडियन Army Day. Just I am showing you the banner on trophy. जी अमर जवान ज्योत तुम्हाला मी कॅमेऱ्यात दाखवणार आहे त्याची ही प्रतिकृती, ही ट्रॉफी आजच्या कार्यक्रमात काही मान्यवरांना दिली जाईल. जय्यत तयारी या कार्यक्रमाची झालेली आहे. समोरचा बॅनर तुम्हाला मी दाखवलाच होता पहिल्या व्हिडिओत, आत्ताही दाखवतोय. ही अमर जवान ज्योत याची तयारी पूर्ण झाली आहे. या पद्धतीने आत्ता ज्या प्रतिकृती तुम्हाला दाखवल्या त्याची ही ओरिजिनल अमर जवान ज्योत या रेड कार्पेटवरून सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पित होईल. अमर जवान ज्योतीपाशी पुष्पचक्र अर्पित होईल. हा आजच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. शहीदांची आठवण ठेवणं हेच कर्तव्य प्रत्येक भारतीयाचं. या ठिकाणी सगळे येणारे पाहुणे वगैरे बसतील. एक गुरु आपली जी शिष्या आहे तिला घेऊन मैदानात आहे आणि थोडीशी तिच्याकडनं रिहर्सल करून घेतात. एक सुंदर वातावरण निर्मिती इथं लावलेले हे तिरंगे आणि हा लाईफ रिपब्लिकचा रेसिडेन्शियल झोन, या काही बिल्डिंग, R6 एरिया याच्या जवळची ही क्रिम्सन अनिशा ग्लोबल स्कूल आणि त्याचं हे सुंदर पटांगण. 4 ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने हे तिरंगा लावलेलं दिसेल. अतिशय सुंदर वातावरण ही बॅकसाईडला दिसते ती अनिशा ग्लोबल स्कूल आणि त्यांचं हे भव्य मैदानासमोरचं भव्य स्टेज. असे कार्यक्रम आयोजित करणं हे देशप्रेमाचंच प्रतीक आहे आणि वारंवार असं आयोजन शाळांमधनं जर झालं, मग तो आर्मी डे असो, नेव्ही डे असो, एअरफोर्स डे असो किंवा अजून आपण कारगिल डे पण साजरा करतो 26 जुलैला, असे जे जे म्हणून आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या बाबतीत डेज साजरे करतो हे अशा शाळांमधनं झाले पाहिजे. कारण हे शाळेतलं वयच, या वयात जितकी म्हणून मूल्य त्या मुलांना मुलींना आपण देणार तेवढी
खूप उपयोगाची पडतात पुढचं आयुष्य जगताना त्यांना. हा मुद्दाम मी आजच्या व्यासपीठाचा नजारा तुम्हाला लांबून पण दाखवतोय. शाळेची इमारतसुद्धा मुद्दाम तुम्हाला दाखवतोय. शनिवारचा दिवस आहे. या स्कूल बस आणून पार्क केलेल्या तिथे, आणि एकंदरीत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. पहा किती छान वाटतंय. या आर्मी डेच्या सेलिब्रेशनसाठी आयोजकांना लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलतर्फे. आणि एक बहारदार कार्यक्रम थोड्याच वेळात या मैदानात सुरू होईल. त्याच्या काही क्लिपसुद्धा तुम्हाला या माझ्या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील अशी व्यवस्था मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्या ऑर्गनायझिंग कमिटीचे लाख लाख मी आभार मानतो, कारण असे आयोजन ही सोपी गोष्ट नसते. अतिशय जय्यत तयारी इथं झालेली आहे. वीरमाता वीरपत्नी यांचा देखील इथं सन्मान होणार आहे येणाऱ्या प्रमुख अतिथींच्या हस्ते. ट्रॉफींचं वाटपसुद्धा होणार आहे टू इन्स्पायर द कमिंग जनरेशन. विद्यार्थ्यांनी जे काही प्रावीण्य मिळवलं आहे त्यासाठी त्यांना या ट्रॉफीज बहाल केल्या जातील. एका सुंदर कार्यक्रमाची ही सगळी पूर्वतयारी, आणि म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ खास कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी.